बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कथाकार रंगराव पाटील लिखित कथा झोपाळा. म्हातारा कडीपाटाच्या झोपाळ्यावर बसला होता. कडीपाट अत्यंत चांगला सागवानी लाकडाचा, पिवळा जर्द, गुळगुळीत व चकचकीत होता. कडीपाट बघताच त्यावर बसण्याचा मोह कुणालाही होणारच. तर म्हातारा त्या कडीपाटावर बसून पायाचा पंजा जमिनीवर टेकवून त्या पंजानं रेटा देऊन झोके घेत होता. कडीपाट कडीतून कुर्र कुर्र असा आवाज काढत होता. म्हातारी कडीपाटाजवळच उभी होती. साखळीला धरून ती कडीपाट मागं पुढं हलवीत होती. अगदी पाळण्यातल्या मुलाला हलवावं तसं हलवीत होती. बघ, मी घेतोय की झोक, तू आणि कशाला हलवायला लागली आज? तेवढीच तुमची सेवा. चिक्कार चिक्कार सेवा केलीस तू माझी आज पातूर. परपंच करताना जुळवून घेतलीस, कव्वा कव्वा उलट बोलली नाहीस. सांगील ते ऐकलीस म्हणून आपला परपंच दुष्ट लागण्यासारखा झाला. नाहीतर एकेकाच्या परपंचाची वाटच लागली. त्यांचं होत्याचं नव्हतं झालं. आपण मात्र शून्यातून जग निर्माण केलं. आपल्याला राहायला तर जागा नीट होती का? तू आलीस आणि माझ्या परपंचाला सूर लागला. तुझ्या पायातच लक्ष्मी होती म्हणून सगळं चांगलं झालं. आपण बारीक टाकीचा वाडा बांधला, म्हणजे बारीक टाकीच्या दगडाचा. जमीन 4 एकर खरेदी केली, हिर काढली, बैलं पाळली, गाई म्हशी पाळल्या. असं सगळं जमत गेलं. तू बी कवा उदळमादळ केली नाहीस. हितलं काय माहेरला पळवली नाहीस. पैसे सुधी काटकसरीनं वापरलीस. काटकसरीत संसार केलास. पैसे साठवून ठेवलंस. जमीन घेताना तुझ्या साठवलेल्या पैशाचाच उपयोग झाला. असं सगळं जमत गेलं. काबाड कष्ट केलं म्हणून हे सुखाचं दिवस आलं. आता कुणी आम्हाला बोलायला काय नाही. आता आम्ही राज. तिकडे सरका जरा. म्हातारी म्हाताऱ्याजवळ बसू लागली. अजून सरका तिकडं. आता काय करावं? तो आता काय झालं? काय नाही. म्हातारा पाक कडला सरकला. इतक्या कडला का? मग म्हातारा पुन्हा झोकं घेऊ लागला. पुन्हा म्हणाला, वल्ल्या शेंगा त्या कुणी बिचाऱ्यानं दिलेल्या त्या तशाच बोंबलच पडल्यात त्या चाळ्यात. त्या भाजा ह्यासनी सवड नाही. तव्यात त्या खमंग भाजल्या म्हणजे किती गोड लागते. पहिलं आम्ही शेंगांच्या सुगीत शेंगा काढताना शेतातच वाळक्या काटक्या गोळा करून त्यात वल्ल्या शेंगा भाजायचो. भाजत आल्या की खायला सुरुवात करायचो. काही शेंगा निम्म्या अर्ध्या कच्च्या भाजलेल्या असायच्या, त्या सुधी गोड लागायच्या. पण ह्यांना त्यातल्या अक्कल हाय काय? पडल्या तिथंच त्या वल्ल्या शेंगा. तव्यात टाकून जरा वर खाली केल्या असत्या तर काय ह्यांच्या बाची पदरमोड होत होती. एवढी बी सवड नाही होई तुम्हाला. मग दिवसभर करता काय तुम्ही? कशानं उठवणी आला तुम्ही? काम करून दमला होई. कशाचं काम? आमटा न दमटा हायच काय दुसरं? ते तरी सवन. दोडासनी भाकरी सुधीक नीट करा येत नाही. पहिलं आमची आई किती गोड भाकरी करायची. चुलीच्या बाहेर निकाऱ्याला लावून भाजायची. भाकरी टम्म फुगायची. कसला गोड पापुडा यायचा. मग आम्ही ती ताज्या लोण्यावर खायची. यासनी जेवताना विचारलं, दही आहे काय? तर तोंड वाकडं करून म्हणायचं, नाही, दहीच नाही. मग लोणी कुठलं असेल? का पाण्याचं लोणी निघतं का कधी? कवाहीने चांगलं दही लावलं नाही.
ह्यांच्या दह्याला काय पुंगास वास. अगं चांगलं दही तुम्हाला लावायला येईना होय. हेच काय शिकला बापाच्या घरात. मग तुम्हाला शिकवलं तरी काय हे. अहो साधं दही लावायचं म्हटलं तरी ह्यांना येत नाही. आधी लावायचं कधीतरी सट्टी साम आहे, तेही कधीतरी. मुरवणच नाहीत ना त्यांची तयारी. तिकडं कोकणात मधल्या सुनेकडं होतो, तर मला दही आवडतं म्हणून सून रोज एक पातेलभर दही लावायची. गोड दही. मला दही लागतं हे तिला माहीत होतं, म्हणून स्वयंपाकवाली मावशीही दही लावायची. ते दही अगदी घटमुट असायचं. त्यालाच कवडीचं दही म्हणतात. रात्री जेवताना तर मी बरंच दही ताटात घेई. मग जेवणावर दही खात असे. भातावर पण दही घेई. पण कधी रात्री दही घ्यायचं मी विसरलो तर सून आठवण करायची. तात्यांना दही. मग 10वी शिकत असली माझी नात लगेच फ्रीज उघडत असे. टेबलावर पातेलं ठेवून त्यातलं दही मला मोठ्या चमच्यानं वाढी. मग ती तिच्या तळहातावर दह्याचा चमचा भरून घेई आणि दही खाई. कधी कधी ती 2-2 चमचे पण गट्टम करी. मग तिथं दह्याची आवड फक्त नातीला आणि मलाच. आणि इथं दह्याची कंडिशन अशी, त्यात पत्नीची भर. दही कशाला खाताय, पडसं आलं होतं मधी, झालं. दही खाण्याचं आमचं बोकाळ. तर सून म्हणे रात्रीचं दही खायचं नसतं. असली सगळी गंमत. तर माझं म्हणणं काय हाय, आता आम्ही इकडली काडी तिकडं करणार नाही, इकडला तांब्या तिकडं करणार नाही. या काडी पाटावर निवांत बसणार. दोघं पण झोकं घेत बसणार. काडी पाटावरच चहाला पाहिजे, त्यो बी दोघांसनी. आता आम्ही निवांत गप्पा मारीत बसणार जुनं काढून. तेव्हा आम्ही कसं कष्ट केलं. 25-25 पोत्यांच्या आत जुंधळं पिकवली नाहीत. शेंगा बी तितक्याच पिकवायचो. घरात ठेवाय जागा नसायची. लागेल तेवढी पोती घरात ठेवायची आणि बाकीची लगेच विकायची. असा पैसा केला आम्ही, उगच नाही. अरे अरे काय कष्ट ते. चिकूल म्हटलं नाही का, पाऊस म्हटला नाही, वीज म्हटली नाही का, वारा म्हटला नाही. काटाकुटा मोडला तर तसंच दिवसभर काम करायचं. मग संध्याकाळी घरला आल्यावर तिच्याकडनं काटा काढायचा. पहिलं आई काढायची. मग आता आई कुठली. बायकोमुळेच आईचा धक्का पचवू शकलो. पण ती आठवण आता कशाला. विषय निघाला की लगेच हुर्द भरून येतं. मग मग बायको काटा अचुती काढायची. मग बिब्याचा चटका. तवा लाईटी कुठल्या, राखेलाच्या चिमण्या. बिब्यात सुई घुसवून बिब्बा दिव्यावर धरायचा. चार 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 बाजून बिब्याला काळं भंगारल्याला सुटायचं की लगेच ती काटा लागल्या ठिकाणी बिब्बा दाबायची. पण कसली रावकळ यायची, पण उशिरा यायची. मग ती सहन होतीया. टाच दान दान भुईला आपटायची. मनातच बायकोला शिव्या द्यायच्या. तुझ्या आईचं तुझ्या कळ कसली आली. मग म्हणतो आता आम्ही दोघांनी का निवांत बसू नये. का का राजा राणी होऊ नये, का गावं हिंडू नये, देव देव करू नये. पुढच्या आठवड्यात बघा निघालूया आम्ही तुळजापूरच्या देवीला. आपली कुलस्वामिनी आहे ती. पण जन्मात कवा गेलूया का त्या देवीला. हे असलं कामाचं टुमणं असायचं मागं रात ध्यान आमच्या मागं. वय गांड खाजळाय सवय नसायची तेव्हा. हातावर भाकरी घेऊनच रानात खायची. सवडच नसायची बैठक मारून भाकरी खायला. काय का चूळ भराय नाही. तंबाखू खाल्लेली असली तर चूळ भराय सुद्धा सवड नसायची. सांगता कुणाला. पण आत्तासारखी नांधारी आम्ही त्या वेळेला कवा केली नाही. म्हणून तर हे सोन्याचा दिवस आम्ही आता बघतोया.
आता आणि आम्ही काय काम करू? आ चुकून करणार नाही. इस्त्रीची पांढरी फेक कापडं घालून आता नुसतं फिरणार बघा. शेती बघाय जाणार, पण हात बांधून. बांधानं उभा राहून पटक्याचा शेमला पाठीवर टाकून व पंचाचा काठ हातात धरून आंब्याखाली बसून मजेत जेवण करणार बघा. ती बी चटणी भाकरी नव्ह बरं का. डबा भरून चांगलं जेवण घेऊन यायचं मळ्यात आमच्या दोघांचं. भाकरी, फोडी पिठलं, शेंगदाणं, ते बी खमंग भाजलेलं बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल कच्चं बिच्चं. छा तसला आता काय चालून देणार नाही आम्ही दोघं. आम्हा दोघांच्या हातात बाण आहे बाण. मी धनुष्य घेऊन उभा राहणार आणि ती हातानं बाण घेऊन मला द्यायला. हे बघा, नुसत्या भाकरी पिटल्यानं भागायचं नाही. तुरीची आमटी, ती कसली लसूण खोबऱ्याची फोडणी दिलेली. नुसतं ढळकवणी आता चालायचं नाही. सांगून ठेवतो, लोणचं पाहिजे, दोघांच्या 2 फुडी, ते बी आंब्याचं. मग पापडसुद्धा बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल ह्याला त्याला. शेंगदाणी चटणी, खोबऱ्याची चटणी, ती बी वल्ल्या खोबऱ्याची. ऐकून घ्या सवन, चुकून नासक्या खोबऱ्याची केलीसा तरी चालायचं नाही. हां, हे आत्ताच सांगतो वाघांनो, उगाच घमांडी जाऊ नका. दोघंच जाणार झोकात मळ्यात. ती नाही म्हटली तरी पुढे घालून येणार. आता म्हातारपणी तुझ्या बाण लाजलं होतं काय असं म्हणणार. जाळच काढणार तिच्यावर. आता सुडतूया होई. आपण जिथं राबलो तिथं वनभोजन करायला कुणाच्या बाचं भ्याय काय. म्या हिर काढली, ती तुम्हाला नुसती बांधायची सुधीक जमली नाही. मन हिर बांधाय पैसे नाहीत. भडव्यानो, मग जीव कशाला पाळायचा. दगडानं बांधा, दगडानं, ते बी बारीक टाकीच्या काळ्या करंद दगडात. समजलं. तुम्हाला वाटलं हेला तेला. हायसा कुठं तुम्ही भडव्यानो. राबाल तर वाचाल. सोन्याचा धूर काढला आम्ही त्यावेळी लेकानू. हायसा कुठं. आणि आता तुम्हाला तोळाभर सोनं घ्यायचं जीवावर आलंय. डोंगरा एवढा ढीग असायचा शेणखताचा मळ्यात. 7-8 मसरं, 7-8 बैल, 2-3 देशी गाया. दुधाला तोटा नव्हता. एक कासांडी ऐन जवानी दूध पिलूया वागानू मी. तुम्ही हाय कुठं खुळ्यानू. म्हणून अजून खणखणीत हाय बाबानू. 1 कप दूध पचना तुम्हाला, लगेच हागाय पळताय. मग ना तुम्ही तसाच चा 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 प्या प्या. बनपाव, खारी, ग्लुकोजची बिस्किट, तर कुणाला गुड्डे. काय नवच. काय त्याचा उपयोग. बॉडी चांगली तर सगळं चांगलं. नाहीतर मिळवलेला सगळा पैसा दवाखान्यातच. मग कशाला हिर बांधताय. इतकं चांगलं दिवस याला पाटाचं उठायला लागतंय खुळ्यानो. 9 वाजता उठून तुमच्या बानं संसार केला होता काय. चांदणी उगवाय आम्ही दोघं बी खाडकन जागा होयाचो. वाकळा फेकायच्या की लगेच आवरावरी. एखाद्या वेळा शेंगदाण्याची चटणी करा म्हटलं की तुमच्या जीवावर येतंय. ऐकलं न ऐकलं असं करायचं. आता शेंगदाण्याची चटणी कराय काय डोंगर उचलायला लागतोय. शेंगदाणं भाजायचं खमंग, मिक्सरमधून काढायचं, त्यात चटणी टाकली की झालं. आमच्या याला मिक्सर तरी होता काय. पाटावर उठा. वरुटा तर तुमच्या बाला उचलायचा नाही. मग वाटायचं तर बाजूलाच. मग चटणी करायचं कसं अवघड हाय. का तेला बी तुम्हाला सवड नाही. मग करता काय रे. आळस आळस. मी म्हणतो तुम्ही ह्या वयात कसं झान 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 काम केलं पाहिजे. आत्ता करायचं नाही तर कवा रे. म्हातारपणी पाटचं उठून आवरावरी केली पाहिजे. कामाला लागलं पाहिजे.
ती भांड्याची बाई तुम्हाला कशाला पाहिजे? नव्ह, भांडी घासाय बाई कशाला पाहिजे? फरशी पुसाय बाई कशाला? का तुमचा हात मोडल्यात? लगेच दुखणं शिरतंय अंगात? हा, आम्ही 10-10 वर्ष आजारी नाही का फाजारी नाही. त्या त्या भांडीवाली बाईचं तरी कष्ट बघा. तिच्याकडनं तरी शिका काहीतरी. का ती बी शिकाय फॉरेनला जायला लागतंय. सकाळी 6ला सगळं आवरून ती बाहेर पडतीया. ते संध्याकाळी 6-7ला घरात. 10 घरची 10 कामं करते आधी. भांडी कुंडी धुणं, फरशी पुसणं, इतकं सगळं करते प्रत्येक घरात. आणि कवा काही सुद्धा मागित नाही. मला हे द्या, मला ते द्या. पगार सुद्धा लवकर मागित नाही. नड असली तरच मागते. शिका की तिच्यापासनं. हा, ती सकाळी जेवत सुद्धा नाही. काहीतरी नाश्ता करीत असेल म्हणा. 2 तरुण पोरं कुठंतरी कामाला जात्या ती. एक पोरगा हाय कापडाच्या दुकानात. दुसरं बी असंच कुठंतरी आहे. तिची सून आली होती एक दिवस आमच्यात शिरकुर्मा आणि मसाले भात घेऊन. ईद होती त्या दिवशी. एक काळ्या झिरमिरीत फडक्याचा बुरका. गरीब दिसली ती, पण पोरगी. त्या भांडीवाल्याचा नवरा बी आजारी असतोय सारखा. त्याचं औषध पाणी. परपंचा संग झुंबी घेते का नाही ती बाई. आणि तुम्ही इतकं असून जहागीरदारी भोगताय, इनामदारी करताय. स्वयंपाक करायचा त्यो बी जीवावर आल्या गत. मरतुगड्या गत सकाळचं कालवण संध्याकाळी, संध्याकाळचं सकाळी. रोजच्या रोज ताजं कालवण करायला येईना होय तुम्हाला. पेपर वाचा पेपर. बघा त्यात निरनिराळा पदार्थ कसं करायचं ते. त्याला काय लई खर्च येतोय वय रे. पण ते नाही. वाचा म्हटलं तर फक्त वाचायचं, पण ते करून बघायचं नाही. ते कराय काय लई याप नसतोय, पण करायचं कुणी. परवा कशी चटणी केली कुणास ठाव. म्हटलं बरं झालं, मला असल्या चटण्या जेवणात असल्या म्हणजे बरं वाटतंय. अहो, ह्या म्हातारीच्या म्हणजे माझ्या बायकोच्या डोहाळे जेवणाला 7 प्रकारच्या चटण्या दिल्या होत्या सासरवाडीसनं. शेंगदाण्याची, खोबऱ्याची, लसणाची, तिळाची, काळ्याची, या अशा चटण्या त्यावेळी दिल्या होत्या. हिनं एक चटणी करायची म्हणजे मारामार. कराय सांगितली एखादी चटणी तर तोंड कसं नुसं करतीया. मग आम्ही करा म्हणतच नाही. एखादा तरी प्रकार करावा. आमचा थोरला पोरगा घरला यायच्या आधीच संध्याकाळी रानातनं तिथनंच फोनवरनं विचारतोय, आज कालवण आमटी काय आहे. एवढा त्यानं जेवणाचा धसका घेतलेला असतोय. आमची ही म्हातारी सुद्धा सुनच्याच पगनं असती कवा कवा. पोरग आणि सून कुठंतरी गेली की मग सांगत बसती सुनचं. मी बी घेतो ऐकून. तू तरी भादरीन कमी नाहीस. मी आपला तिच्या बोलण्याला हं म्हणत असतोय. पण ती आली का लागली बघा तिच्यावर गोड बोलाय. मग आमच्याकडे लक्ष नाही. मग आम्ही म्हणतो असू दे तिकडे, ते बी चांगलंच आहे. सासू सुनचं प्रेम आम्ही काय नको म्हणतो या. पण आता चांगलं सांगून ठेवतो तुम्हाला, आता आम्ही काडीचं काम करणार नाही का कामाला बोट लावणार नाही. अरे हात बघा माझं. तुम्ही म्हणाल आम्हाला ह्यानी काय मिळवून ठेवलं. कितीही मिळवून ठेवलं तरी कुठलीही पोरं म्हणतातच आम्हाला ह्यानी काय मिळवून ठेवलं. अरे आम्ही उधळलं नाही ते बघा. वाड वडिलांच्या इस्टेटीत उलट खुळ्यानं भर टाकला आम्ही. होय, खरेदी केलेल्या जमिनीची किंमत करा की भडव्यांनो. शहरात 2 प्लॉट घेऊन ठेवलं, हे कुठं गेलं रे वागानू. हा, का उचलली जीभ लावली टाळ्याला. तुम्हाला म्हणाय काय होतंय, म्हणाय काय पैसे पडत्यात. पण सवयच एखाद्याला म्हण काय मिळवून ठेवलं. आता तुम्ही मिळवा की, बघूया तुमच्या पोराबाळांनी काय मिळवून ठेवताय.
आम्ही बी आहेच की तवर. कुठं जात नाही आता. 1 गुंठा तरी जमीन मिळवून दाखवा की. आता गपगुमान पोरं चांगली शिकवा. उगच नाही ते बोलून उगच अपमान करून घेऊ नकोस आमच्याकडनं. वय उगच फाटं फोडत बसू नका आता. भडव्यानो, माणसं कुठच्या कुठे गेली आणि तुम्ही तिथंच बांबरात रुतल्या गत. तुम्ही जर कुणी उलटं सुलटं बोलला तर अजिबात आम्हाला चालणार नाही. इतर पोरांच्या आई बागत आम्ही लाचार नव्ह. भाकरीची वाट बघत बसणार. आज पातूर मानानं जगलोय आम्ही आणि मानानंच मरणार आम्ही. कुणी आम्हाला काय म्हणायची विचार नाही. नाहीतर हिंगा दावलाच म्हणून समजा. इतर पोरांच्या आईबागत आम्ही तुमच्या पुढं गोंडा घोळणारा आईबा नाही आम्ही. हिर हिर करून घेणारं नवं बघा आम्ही. आम्हाला सगळ्या जगाच्या चाली माहिती आहेत. इथं आमच्यात तसलं काय सुधीक चालणार नाही. कळलं? सून म्हणणार नाही का इन म्हणणार नाही. एका शब्दाच्या तडाख्यात खाली बसवीन. इथं इनीचा तोरा चालायचा नाही. गप याचं. पुरीला डोळ्याखालनं घालायचं आणि गप गुमान मागं फिरायचं. कसं? तुमचं ताल पाडायला आम्ही तरी कामं नाही. आम्हाला काय मिळवून ठेवलं असं कुठं आणि कुणाजवळ बी म्हणायचं नाही. खरेदी केलेल्या जमिनीची आणि घेतलेल्या 2 प्लॉटच्या किमती करा की. 3 कोटी मिळवलं आम्ही 3 कोटी. अरे तुम्ही त्यातलं एक कसपाट तरी मिळून दाखवा की. उगाच काढून म्हणतात म्हणून आम्ही काढत नाही. हे बघा, बाकीची लांबड आता काय नाही. आम्ही आता चुकून काडीचं सुधीक काम करणार नाही. बडव्यानो, मी ह्या शहरात इथं प्लॉट घेऊन ठेवला होता म्हणून तुम्ही इथं बंगला तरी बांधला. कामानं आमचं हात कसं झाल्यात बघा. पायाला भेगा बघा. आता चुकून रान नाही का मळा नाही. तवा बैल कसली पाळी होती म्या. 20 पोत्यांची जुंधळ्याची गाडीसुद्धा सहज वडायची ती. इतकी नसतील म्हणा, पण 10-12 पोत्यांची गाडी ती सहज पळवायची. आता हाय का याक तरी डोहाट दावणीला. 1-2 आहेत ती बी पाक माराय टिकलेली. त्यासनी वैरणच नाही भरपूर. तर नुसत्या उसाच्या पाल्यानं काय होणार. कात काय. त्यांना उडदाचा भरणा चापून चारायला लागतो. मक्याची कवळी कणस, गाजरं, रताळी. नुसत्या उसाच्या पाल्यानं जनावरांना मधुमेह झाला नाही म्हणजे बरं. पण आता तसलं काय नाही. मी इथल्या झोपाळ्यावर झोकं घेत बसणार. जेवण झालं की माझ्या पुढं पानपुडा ठेवायचा. साधा नव्ह, संगीत संगीत. खाऊची पानं चांगली पाहिजेत. ते बी पिवळसर. देठ हिरवा असला तरी चालेल. सुपारी कुणीतरी कातरून ठेवायची. आम्ही आता सुपारी सुधी कातरणार नाही. होय, मग मग मगाच्यानं काय सांगतोय. हिकडली काडी तिकडं करणार नाही का हिकडला तांब्या तिकडं करणार नाही. चुन्याची गुलाबी पुडी पानपुड्यात पाहिजे. बडीशेप नको, वेलदोडा नको, जायपत्री सुधीक नको. कात तेवढा ठेवा. त्यो बी पांढरा कात बरं का. असं सगळं पाहिजे. तुम्ही हाय कुठं. आता झोपाळ्यावर बसूनच झोकेतच ऑर्डर सोडणार जेवणाची, चहाची, पान तंबाखूची. हाय काय नाही. इतकं कष्ट केलं आहे ना उमेदीत. मग म्हातारपणात सुख घ्यायचं नाही म्हणजे काय. काय मग आमच्या जन्मात अर्थ. म्हणून म्हणतो या वाघांनो, आता आम्ही दोघं तुमचं कसपाट सुधीक ऐकणार नाही. कोण वावगं वागलं तर बघा, बाण हाय आमच्या हातातच. तो सोडला की तुम्ही खलास. खलास म्हणजे त्या बाणानं तुम्ही म्याव मांजर होऊन बसणार. आता कुंचा बाण ते सांगायला खुळा आहे होय मी. तर सावध राहा. कष्ट करा, पैसा मिळवा.
सुखानं परपंच करा आणि आम्हाला बी चांगलं सांभाळा. आम्ही हातरून धरलं तरी आमची हायगाई करायची नाही, नाहीतर आमच्यासारखं वाईट कोणच नाही. आमच्यासारखं वाईट आम्हीच. आमची हायगाई केली तरी एका दमात आम्ही सारं फुकून टाकू. वाई आमच्याजवळ कलाच आहेत असली. बाकीच्या म्हाताऱ्यांच्या गत नव्ह आम्ही म्याव मांजार. वाघ आहे वाघ, वाघ ढाण्या, वाघ ढाण्या. खसून शेती करा, नाहीतर हम बी नाही आणि हुम बी नाही. म्हणून म्हणतो सावध. आमचं आता काय हाय, म्हणून उरलेलं दिवस चैनीत घालवायचं. पान, तंबाखू, बिडी, सिगरेट सगळ्याच गमती करणार आम्ही. तिला बी सांगून ठेवलंय, हे सोन्याचे दिवस आहेत. आता कष्ट नाही बिष्ट नाही. तू कवा तपकीर वडली नाहीस, तंबाखूची मिसरी घासली नाहीस, ते आता तू सुरू कर, नाहीतर बंद. रात्री बायका भजनाला जात्यात इटुबाच्या देवळात, हो तर तिथं भिजा. एक चांगला टाळ आणून देतो, बघ कसं कसं जमतंय. नाहीतर बंद काय, नाहीतर 2 टाळ आणतो, घरातच बसून भजन करूया आपण. माझी कापडं लक्क लक्क पाहिजे, नाहीतर मी ती भट्टीला देणार. तुम्ही आता काही करू शकत नाही. जरा समजून वागा, झटून परपंच करा. लेझीम खेळल्या वाणी. तुम्हाला काय झालंय, म्हातारा झालासा वय इतक्यात. ऐन तारुण्यात हे असं, मग म्हातारा झाल्यावर कसं व्हायचं तुमचं? हा, कर्तबगारी दाखवा की जरा. का आपलं राटगाडगं चालूच आहे तसं? हा, त्यो इनामदारी थाट हिथं चालायचा नाही. माझी बायको काय गरिबाची नव्हती, रगड होतं तिच्या घरात, पण तिनं माझ्या जोडीनं कष्ट अपरंपार केलं. कव्वा म्हटली नाही माझ्या बाच्या घरात राज होतं. सुगीत आम्ही रानातच 15-15 दिवस राहत होतो. 15 दिवस अंघोळ नाही का पाणी नाही. घागरीतल्या गार इच्छू पाण्यानं कसं तरी तोंड खळबळायचं. चांदणी उगवाय हातरुणावर उठून बसायचं. आधी जनावरापुढची ताटं काढायची, मग त्याने कवळा झार मुगार टाकायचं, मग शान घाण, मग तसंच वड्याला सुटायचं. कापडं धुयाला सवड कुठली. कंसाच्या कुसानं अंग भरलेलं असायचं. ती कुसं काच 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 चावायची, सगळ्या अंगाला आग आग होयाची. मग ती भाकरीचं गटलं घेऊन यायची. झुणका, कांदा, हिरवी मिरची रानातच असायची. मग असं दिवस काढला आम्ही. मग आता आम्ही तरी हाय काय का करू, कशाला काटकसर करू. करायची तवा केली की. म्हणून पैसा साठला बाबांनू. रानं काय उगीच खरेदी केली. तवा कवा गोड ते लिखत घेतलं नाही. घरच्या शेंगा करडं असायचं, घाणं काढून आणायचं. जनावरांनी पेंड मिळायची, त्यामुळं जनावरं हत्तीगत होयाची. एकदा बाबा करड्याला काय पीक आलं म्हणतोस, अपरंपार. कंबरं एवढं एक एक झुडूप, फापडाच्या फापडा फांद्या, झापच्या झाप, करंड सुधीक मोठं लाट. पुन्हा जन्मात तसलं करड्याचं पीक आलं नाही. पुन्हा ते पिकच मोडलं. सगळीकडं आता ऊस झाला आहे. पहिलं जुंधळं गेलं, शाळू गेलं आणि सगळीच पिकं गेली. हायब्रिडनं सगळ्या पिकाला मार दिला. मी तर तूप कडलं की बशीत अर्धी बशी भरून घ्यायचो. ऊन भाकरी त्या तुपात कुस करायचा. आईचा आग्रह असायचा. आता कोण एवढं तूप खातंय, हाट टाकला भितय. पण ते बी खरंच आहे म्हणा. अरे एवढं काम केलं म्हणून अजून घणघणीत हाय, पण घणघणीत हाय म्हणून राहणार छा चुकून नाही.
फिरा येईन किराणात, पण कामाला बोट लावणार नाही. ते तुमचं तुम्ही बघा. घडी लावा नाहीतर बायका. आमचा आता त्या शेतीशी आणि त्या कामाशी काही संबंध नाही. ते तुमचं तुम्ही बघा. घडी लावा नाहीतर बायका. आम्ही आता झोपाळ्यावर राजागत बसून झोकं घेणार. 2 टाईम चहा, वाटलं तर पोहे, ते बी चांगल्यातलं. पोह्यात खडा लागला तर बशी खालीच ठेवणार. तुम्हाला कुणाला खायचं असेल तर खावा, आम्ही काय नको म्हणतोय. आता आम्हाला वाटलं तर आम्ही अंड्याच्या पोळ्यासुद्धा खाणार. तुम्हाला खायच्या असल्या तरी बी खावा, पण पोळ्या मात्र चांगल्या पाहिजे. काय, कांदा, मीठ, तिखट, आलं असं पाहिजे त्यात. पोळी म्हणजे कशी, उगाच काहीतरी करायचं नाही. कुणीकडं मीठ आणि कुणीकडं चटणी. वाटीत अंड चांगलं खालून त्यात बैजवार मीठ, तिखट, कांदा घालायचं. असं सगळं पाहिजे. नाहीतर तसं काय इथं चालायचं नाही जागीरदारी. वाटीत अंड चांगलं खलाय काय भ्या वाटतंय. काय कोंबडी होऊन चावती आ? मटण आणता का नाही तुम्ही? चांगलं आणता, तो प्रश्न नाही. आमच्या याला 4 आण्याला बकऱ्याचा 1 वाटा असायचा. म्हणजे 1 किलो अर्धा किलो मटण असायचं त्यात. ते बी मटण असं फैना करायची, याव रे याव. दोघं बी आम्ही भरपेट खायचं. मग का खाऊ नये आम्ही? काम जर मरणाचं करायचं तर का खाऊ नये? तवा तुम्ही कोण झालेलं नव्हते. असा आठवड्यातनं 2 वेळा मटण आणायचं. लिलीबाई चांगला अशील बोकड मारायचा. आता तसलं मटण मिळतंय बाई. तर सांगायची गोष्ट म्हणजे आता 200 नव्हं 300कडनं मटण निघालंय. बामणाने मटण महाग केलं हे आपलं उगीच म्हणायचं. कुणावर तरी टुपूर ठेवाय म्हणायचं. आता पहिल्यासारखं मटण तरी कुठं आहे? ते बी 300 रुपये किलोकडनं निघालंय. मटण चांगलं करता ही गोष्ट खरी आहे. त्याला कांदा कधी चिरून ठेवता का? दही कवा त्यासाठी लावून ठेवता काय? लिंबू तेवढा आणता. अहो 300चं मटण आणि 1-2 रुपयाचा कांदा नाही त्याला. आणि त्यो तरी इकत आणायला लागतो या काय? अव घरात माये ना ती कांद नासलं की फेकून द्यावं लागत्यात. मग तुम्हाला एवढं कळू नये. त्यातला एखादा टपोरा कांदा घ्यावा, खसा खसा चिरावा, पाण्यातनं काढावा, त्यात दही साखर घालावी. मटण 400-500चं आणि कांदा ₹1-2 चिरवणा होय तुम्हाला. त्यात बी त्यात आमची बायको बी सुनेला साथ देते. कवा कवा सुनचीच कड घेते. पण तसलं आता काय चालणार नाही. बायकोचं नाही आणि सुनेचं नाही, पोरांचं नाही. बाण आहे माझ्या हातात. त्यो सोडला की तुमची पळता भुईत थोडी होईल. बायकोला बी तुमच्या संग पळायला लागेल. ते तरी शहाणा आहे वय. कवा माझ्या बाजूनं बोलतोय तर कवा पोराच्या तर कवा सुनांच्या. शाप असलं उद्योग माझ्या पुढे चालायचं नाही. ती मी सरळ आहे तवरच आहे. एकदा पिसळलो की मग काय नवसते. गरीब दिसतो या, पण एकदा नमुना दावला की सगळी पाया पडते शिला वागानू. काय आहेच तसला मी. तुम्हाला माहीत नाही, बायकोला फक्त माहीत आहे. एकदा तिला चाबकानं सुद्धा मारली होती, पण पुन्हा कधीच नाही. पण त्या दिवशी रात्री मला लई वाईट वाटलं. मटण मागत होती म्हणून एकदाच बडवली होती. आणलं म्हणा मटण म्या त्या दिवशी. तिला खाऊ वाटलं होतं, पण मारण्यापूर्वी म्हटलं होतं असली चैन करायला जागीरदाराची बायको आहेस काही. रागाच्या भरात घेतला कुटीवरचा चाबूक. फाड 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 तिच्या अंगावर वाढला. मार चुकवायला लागली. मग मला तिची लई दया आली. तसा चाबूक तिथंच टाकून रानात सुटलो.
जेवलो नाही, काय नाही घरात. मग ती 12 वाजता भाकरी घेऊन आली माझी. तोंडावर आणि दंडावर चाबकाचं वळ दिसलं मला वाट हाणता हाणता. ते वळ बघितलं. तिच्या त्या डोक्यावरची भाकरीची पाटी बी बघितली आणि माझं हृदयच भरून आलं. एकाएकी वाट थांबवली आणि पटक्याच्या शेमल्यानं डोळं पुसायला लागलो. ते तिनं बघितलं. तिचं बी डोळं पाण्यानं भरलं. पण बोलली नाही काय. आता काय बोलायचं. बोलण्यासारखं झालंच नव्हतं. पुन्हा आयुष्यात हान का बिगर तिला हात लावला नाही. मग तिला गुळाचं पैसं आल्यावर चांगली इरकली घेतली. त्या दिवशी तिनं भाकरीची पाटी खाली ठेवली. त्यातलं आमटीचं चेंबलं काढलं. शेंगा बी भाजून आणल्या होत्या, मला आवडत्यात म्हणून. माझ्या डोळ्यातलं पाणी घळघळत होतं. तसाच पाटावर गेलो, तोंड धुतलं. पटक्याच्या शेवटानं तोंड पुसलं. पण डोळ्यातलं पाणी काय थांबतंय काय राहू. ती आपली खाली बघून भाकरी मोडीत होती. पाटीवर चुळीच्या खाली वळ दिसला मला. आणि राव काय गंमत सांगायची तुम्हाला. मोठ्यानं रडूच आलं मला. पण आवरलं कसं तरी. खुळ्यात काढतील की माणसं बायकोसाठी रडतोय म्हणून. तशीच तिला छपरात ओढून मिठी मारावी वाटली राव. पण म्हटलं अजून तिच्या मनात राग बिग असेल. मिठी मारताना दिलं ढकलून म्हणजे काय करता राव. पण नव्हता बरं का राग तिच्या मनात. तशी ती लई सुशिक, लई गुणाची. आता सांगताना हृदय भरून येत्यात. होय, तर आता काय सुधीक आम्ही करणार नाही. आम्हाला बास. किती बी केलं तरी तुमचं शिपूट वाकडं ते वाकडंच. मग कशाला नाही ते उद्योग करा. पण लक्षात ठेवा, तुम्ही काय उजेड पाडताय ते बघतो आता आम्ही. पोरासनी किती शिकवताय, त्यांना तुम्ही कोण करताय, हेच आम्ही बघणार आहे दोघं. आम्ही तवर मरत नाही हे बी लक्षात ठेवा. आम्हाला काय होतंय, कष्टातली शरीर आहेत आमच्या दोघांची. 90 कशी बी ओलांडू. कुठलं तरी पडलो खुब्यावर तरच प्रश्न आहे. हाड मोडलं तर. पण आता आम्ही कशाला हाड मोडून घेऊ. म्हणून आम्ही बाथरूममध्ये जाताना आंघोळ करताना सावध असतो. नातवंड चांगली आहेत म्हणा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.